विधान परिषदेवर निवडून आलेल्या 11 सदस्यांचा आज विधान भवनामध्ये शपथविधी सोहळा। उपसभापती नीलम गोरेंच्या उपस्थितीमध्ये होणार शपथविधी। जरांगे, भुजबळ आणि हाकेंना एकत्र बसून सामूहिक निर्णय घ्या। मराठा आरक्षणाच्या संदर्भात शरद पवारांचा सरकारला सल्ला। पुण्याच्या हडपसर विधानसभेत मनसेचा नवा शिलेदार रिंगणात उतरणार। मनसे नेते साईनाथ बाबरांचा हडपसर विधानसभेवर दावा। पुण्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 12 मदत केंद्रांची स्थापना, तर पाण्यात कागदपत्र वाहून गेल्यानं नवी कागदपत्र तयार करण्यासाठी केंद्रांची स्थापना। सांगली जिल्ह्याला पुराचा विळखा। कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फुटांवर, तर लष्करासह एनडीआरएफची टीम सांगली तळ ठोकून। कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर। बलिंगा पुलावर 10 फूट पाणी आल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प, तर पंचगंगा नदीकाठच्या अनेक घरांमध्ये पुराचं पाणी। ऑलिम्पिकमध्ये भारताला मनू भाकरकडून पदकाची आशा। 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात मनू भाकर अंतिम फेरीत। भारतात तरुणांमध्ये डोके आणि घशाच्या संबंधित कर्करोगाच्या प्रमाणात मोठी वाढ। 26% रुग्ण डोके आणि घशाच्या कर्करोगानं त्रस्त। महिला आशिया कप T20 स्पर्धेची आज फायनल। भारत आणि श्रीलंकेत रंगणार महामुकाबला। निवडणूक निधीवरून बहुजन समाज पक्षामध्ये संघर्ष। पक्षाला मिळालेला निधी परस्पर हडप केल्याप्रकरणी प्रमुख पदाधिकाऱ्यांवर कारवाई केल्याची माहिती। पुण्यातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर। पूरग्रस्त भागाच्या पाहणीनंतर मृतांच्या कुटुंबाची घेणार भेट। सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटेंचं निलंबन। पूरग्रस्त भागात कर्तव्यामध्ये कसूर केल्याप्रकरणी कारवाई। गेल्या महिनाभरात तिकीट वेटिंगवर असूनही आरक्षित डब्यातून प्रवास करणाऱ्या 1.5 लाखांपेक्षा अधिक प्रवाशांवर कारवाई। पुण्यात डेंग्यूचे 389 संशयित रुग्ण। शहरात चिकनगुनिया आणि झिकाच्या रुग्णसंख्येत देखील झपाट्यानं वाढ। पुणे महानगरपालिकेच्या वतीनं नागरिकांना सतर्कतेचा इशारा। कोयना धरण परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला। धरणातून नियोजित विसर्ग वाढवण्याची शक्यता, तर सध्या धरणातून 3100 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज। कोल्हापुरातील पूरस्थितीचा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षांकडून आढावा। पाणी पुरवठा आणि कचरा उठावाच्या कामात हयगय न करण्याच्या आयुक्तांना सूचना। वर्ध्यामध्ये पावसाचा जोर कायम। रात्रभर पावसाची संततधार सुरू। जिल्ह्यात आजही पावसाचा येलो अलर्ट। बीडमधील परळी तालुक्यामध्ये नागापूर धरण 85% भरलं। परळी तालुक्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत 61% पाऊस। वर्ध्यामध्ये 13 लाखांचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात यश। अमरावतीतून वर्ध्यामध्ये अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याचा प्रकार। नांदेड शहरातून एलसीबीच्या पथकाकडून 65 किलो गांजा जप्त, तर गांजा तस्करी प्रकरणी 4 आरोपींना अटक। कोल्हापुरातील पूरग्रस्त भागाची खासदार धनंजय महाडिकांनी केली पाहणी। पूरग्रस्तांना आवश्यक सोयी सुविधा पुरवण्याच्या खासदार महाडिकांच्या मनपा प्रशासनाला सूचना। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता आणि लेखिका सुधा मूर्ती यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर, तर नारायण मूर्तींनाही याआधी मिळालाय हाच पुरस्कार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।